थकीत वेतन देयकासाठी जावक नोंदवहीची प्रत अनिवार्य. नागपूर वेतन पथकाचे आदेश. नागपूर खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक सैनिकी शाळा आणि अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची प्रलंबित किंवा थकीत वेतन देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करण्यासाठी आता वैयक्तिक मान्यता आणि शालार्थ परवानगी आदेशाची जावक नोंदवहीची प्रत जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे. पुणे शिक्षण उपसंचालनालयाच्या संदर्भीय पत्राचा हवाला देत नागपूर वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाचे माध्यमिक अधीक्षक शेखर पाटील यांनी याबाबतचे अधिकृत पत्र नागपूर विभागीय मंडळ शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकाऱ्यांना जारी केले आहे. नवीन शालार्थ ID प्राप्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे नियमित प्रलंबित वेतन, विना अनुदानित ते अनुदानित बदली कालावधीतील थकीत वेतन तसेच शिक्षण सेवक कालखंडातील मानधन शालार्थ प्रणालीवर अपलोड करताना तांत्रिक अडचणी येऊ नयेत यासाठी संबंधित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना मागणीनुसार ही जावक नोंदवहीची प्रत तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे सन 2026-27 या आर्थिक वर्षात शिक्षकांची थकीत वेतनाची देयके वेळेत मंजूर होण्यास मदत होणार आहे. मित्रांनो, हे पत्र आपणास हवे असेल तर हे पत्र आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्या ठिकाणावरून आपण हे पत्र डाउनलोड करून घ्यावे.